ठिकाणी बघा माऊलींचा पालखी रथ येऊन थांबलेला आहे. बऱ्याच वेळात जी खांद्यावरील पालखीमधून माऊलींच्या पादुका आणल्या जातील त्या या ठिकाणी हो सर सरळ पुढे चला माघारी वळू नका. माघारी वळू नका. पालखी रथ आहे. पुढे चला माऊली पुढे चला. पुढे चला आता पालखी मागून येते. चला पुढे चला माऊली. या ठिकाणी बघा पूर्ण चांदीचा वापर केलेला आहे. जवळून दाखवतो तुम्हाला अशा प्रकारे सर्व सिस्टमॅटिक अशा प्रकारे बघा. नंतर प्रकारे झोपण आहे. यावर्षी रामा आणि सूर्या अशी बैलजोडी पालखी रथाला आहे. पूर्ण चांदीचा मखर बनवलेला आहे. श्री आष्टेकर बंधू व श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान यांच्या वतीने हा खर्च करण्यात आलेला आहे. बऱ्याच वेळात या ठिकाणी चला जो पाहिजे चला बैलजोडी आलेली आहे. माऊली बैलजोडी आली. माग जरा माग जरा पाय फिरते. माग जरा माऊली म्हणतात चला आता पुढे रामा आणि सूर्या अशी बैलजोडी पालखी निघालेली आहे. पुढे बघा अजून काही दिंड्या आहेत. या दिंड्या पुढे गेल्या की पालखी रथ या ठिकाणाहून पुढे मार्गस्थ होईल. या ठिकाणी आपण थोडं झूम करून पाहूया. करूया
पालखी तळापासून ते पुढीपर्यंत दोन्ही बाजूनी पालखीचं दर्शन घेण्यासाठी व माऊलींच्या स्वागतासाठी दोन्ही बाजूनी असे बघा वारकरी भाविक या भागातून आलेले भाविक वारकरी या ठिकाणी हजर होते. आता थोड्याच वेळात बघा माऊलींचा पालखी रथ पुढे जाईल. आज सासवडवरून जेजुरीकडे खंडोबारायाच्या नगरीमध्ये आज माऊलींचं मुक्काम असेल. त्या ठिकाणी भंडाऱ्याची उधळण होईल. एलकोट एलकोट जय मल्हार माऊली माऊलीच्या गजरामध्ये संपूर्ण पालखी रथ भंडाऱ्याने नाहून निघेल असा सोहळा त्या ठिकाणी संपन्न होणार आहे. या वर्षीचा रानवडे कुटुंबियांचा मान सूर्या आणि रामा या बैलजोडीला आहे. रामा आणि सूर्या अशी बैलजोडी आहे. या ठिकाणी थोडं फोटो काढणारे खूप छान प्रकारे अशी बघा बैलजोडी आहे. अशा प्रकारे या ठिकाणी आता नगारखान्याची गाडी इतरही पालखी सोहळ्यातील ताफा पुढे मार्गस्थ होईल. चोपदारांची गाडी आहे बघा. रिक्षा चोपदार लिहिलेलं आहे वर. अशा प्रकारे पालखी रथा पुढे चालणाऱ्या दिंडीतील भाविक वारकरी यांची थोडी पळापळ झालेली आहे. ही दिंडी क्रमांक 6 रथापुढे बाकीच्या दिंड्या पुढे गेल्या की माऊलींचा पालखी रथ पुढे मार्गस्थ होईल. अजून 21 दिंड्या मागे आहेत. त्यामुळे पालखी रथ या ठिकाणी थांबून आहे. आपण माझ्या पाठीमागे सुद्धा पाहू शकताय त्यांची संख्या किती आहे बघा. लांबपर्यंत तिकडं नजर जाईल तिकडं. त्याच्याही पेक्षा जास्त भाविक वारकरी ज्या जेजुरीपर्यंत पोचलेल्या असतील. कालच काही दिंड्या जेजुरीमध्ये गेलेल्या आहेत. अशा प्रकारे हा बघा सोहळा आज जेजुरी मुक्कामी निघालेला आहे. आता सकाळचे 8:30 वाजत आहेत. संध्याकाळी 7 वाजेपर्यंत जेजुरी या ठिकाणी पालखी सोहळा त्या ठिकाणी पोचलेला असेल. आपण थोडं पॉज करूया. अजून बऱ्याच दिंड्या मागे आहेत. थोडं आपण पॉज करूया. नंतर इतर दिंड्या थोड्या पुढे गेल्या की आपण व्हिडिओ काढूया. ज्ञानोबा तुकाराम तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम माऊली 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 माऊली. पायात लागला असेल. पायात लागला असेल. गडबडीत काय होतं पुढं लक्ष असतं. एखादा पाय दाखा लागला अडकतं. माऊली तुमचं कोणतं गाव? बेळगाव. तुमची दिंडी आहे माऊलींच्या पालखीत? 1 नंबर दिंडी. दिंडी म्हणजे रथा पुढं 1 नंबर असं आहे का? कोणत्या महाराजांची आहे ती? चेतन. हां त्यांची आहे का? 1 आणि 7 पर्यंत एकच दिंडी आहे. 1 ते 7 पर्यंत. हां बरोबर आहे. तुम्ही आळंदीत आलाय आता? पंढरपुरातून बेळगाव. किती तुमची माणसं आहेत बेळगावमध्ये? आमच्या बेळगावमध्ये 5 माणसं आहेत बरीच. हा पाटापूट झालेत. आम्ही 5 जण एका ठिकाणी. एकाच. हा म्हणजे बाकीच्या दिंडीतून आहेत भरपूर आहेत बरेच आहेत. बरोबर. तुमच्या भागातून दिंडी येते का तिकडून बेळगावमधून? बाकीच्या खानापूरची दिंडी येते. हां त्या कोणत्या महाराजांची दिंडी असते? तेवढं काय माहिती नाही ना. आणि होय संत कोण आहे तिकडे संत तुमच्याकडं? आता इकडे कसं ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज
इकडे बाळू महाराज आहे, तिथनं आणि बरेच आहेत. आहेत ना हां, कारण यूट्यूबला याला व्हिडिओ येतात ना जी सत्संगाचे व्हिडिओ असते भरपूर. धन्यवाद माऊली, रामकृष्ण हरी. तर अशा प्रकारे बघा बेळगावची वारकरी आहेत माऊलींच्या सोहळ्यामध्ये. दिंडी क्रमांक पालखीराचा पुढे 1 यामध्ये ते 5 जण आहेत त्यांच्या गावातील. तर अशा प्रकारे थोडा आपण पॉज करूया. थोड्याच वेळात या ठिकाणाहून माऊलींचा पालखी सोहळा पुढे मार्गस्थ होईल. या ठिकाणी खांद्यावर आणलेली पालखी या ठिकाणी माऊलींच्या पालखीराचामध्ये मांडलेली आहे. ती पुढे मार्गस्थ होईल. खांद्यावर जे आणतात त्यांना मानकरी मान असतो सासवड नगरपालिकेतर्फे. एकवर आपण एकवर आलेला आहे बरोबर. 0.5 वर गेलं की व्हिडिओ खूप लहान दिसतो. आता बघा अशा प्रकारे पालखीचं पुढे गेलेलं आहे. आज जेजुरी मुक्काम आहे. या ठिकाणी खूपच दर्शनासाठी गर्दी झाली होती. मागं पुढं. अशा प्रकारे हा सोहळा आपण हा व्हिडिओ इथे थांबूया. त्यानंतर पुढील व्हिडिओ काढूया. व्हिडिओ आपण अवश्य शेअर करा. धन्यवाद. थँक्यू.